नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. आपल्यासाठी ही अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज असल्यामुळे आपण स्पष्ट करत आहोत. चला तर आजची प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, बातमी आहे तर पेन्शनधारकांसाठी घोषणा, सरकारचा मोठा निर्णय, पेन्शन वाढ संदर्भात मोठे अपडेट, थेट मंत्र्याची घोषणा. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी पेन्शनधारकांसाठी भेट, मंत्र्यांची घोषणा. पेन्शनधारकांच्या संदर्भात पेन्शन बाबत सरकारने कोणता मोठा निर्णय घेतला आहे, हा निर्णय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया स्पष्टीकरण. मित्रांनो, आज आपण केंद्र सरकारच्या तब्बल 69 लाख पेन्शनधारकांसाठी असलेल्या सर्वात महत्वाच्या ताज्या अपडेट बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या संदर्भाने या घोषणेचा अर्थ काय आहे, प्रत्यक्षात पेन्शनधारकांना काय मिळणार आहे, काय मिळालं नाही आणि यापुढे काय होऊ शकतं, याची खरी वस्तुस्थिती आज आपण सविस्तर समजावून घेणार आहोत. केंद्र सरकारने नुकतेच 8व्या वेतन आयोगाच्या 8 पे कमिशन कर्मचाऱ्यांच्या अटी, टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर केल्या असून या आयोगामुळे सुमारे 50 लाख जिवंत कर्मचारी आणि 69 लाख निवृत्त पेन्शनधारक यांच्यावर थेट परिणाम होणार आहे. आणि जो परिणाम होणार आहे त्या संदर्भाने त्यामुळे देशातील जवळपास 1.25 कोटी कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याशी हा विषय जोडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर जेव्हा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसद व प्रसार माध्यमांसमोर माहिती दिली तेव्हा त्यांनी असे स्पष्टपणे म्हटले की 69 लाख पेन्शनधारक व कुटुंब पेन्शनधारकांच्या हिताचे सरकार पूर्ण संरक्षण करेल. याच वाक्यावरून सोशल मीडियावर असा अर्थ पसरला की सरकारने 69 लाख पेन्शनधारकांना थेट बोनस, थकबाकी, थेट पेन्शन वाढ जाहीर केली. पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. सरकारने सध्या कोणती थेट माहिती किंवा रक्कम जाहीर केलेली नाही. कोणताही आदेश जारी केला नाही. लगेच खात्यात पैसे येतील अशी कोणतीच नोटिफिकेशन आलेली नाही. ही घोषणा म्हणजे केवळ सरकारचे आश्वासन आहे. म्हणजे जेव्हा 8व्या वेतन आयोग आपली शिफारस सादर करेल तेव्हा पेन्शनधारकांना अन्याय होणार नाही, त्यांना डावलले जाणार नाही, त्यांच्या हिताचे संरक्षण केले जाईल, एवढेच या वाक्यात सांगितले. टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये पेन्शन रिव्हिजन आणि पेन्शनर्स यांचा स्पष्ट उल्लेख दिसत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी आणि संघटना आणि निवृत्त कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला आहे की 69 लाख पेन्शनधारकांसाठी आयोगाचा थेट कक्षाबाहेर ठेवले आहे. याच कारणामुळे संपूर्ण देशभर संभ्रम निर्माण झाला आहे. काही जण म्हणतात की पेन्शन मध्ये मोठी वाढ झाली, तर काही जण म्हणतात पेन्शनधारकाला डावलले, कोणाचेच कोणाला मिळेल नाही. आणि मग मंत्र्यांनी असे आश्वासन दिले की जर पगार वाढणार असेल तर त्यानुसार पेन्शन रिव्हिजन देखील होणारच. म्हणजेच कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर वाढेल, नवीन बेसिक ठरेल, त्याच सूत्रावर पेन्शनचे गणित केले जाईल. सध्या चर्चेत असलेल्या 2.28 ते 2.86 पर्यंत फिटमेंट फॅक्टर आणि डीए चे 50% विलिनीकरण अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे. जर फिटमेंट फॅक्टर 2.58 वर गेला
तर आज ज्या पेन्शनधारकांसाठी बेसिक पेन्शन 9,000 आहे ते 23,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि ज्या पेन्शनधारकांना 15,000 रुपये मिळत असेल त्यांचे पेन्शन 38,000 ते 40,000 पर्यंत वाढू शकते. पण हा सर्व अंदाज आहे, सरकारची घोषणा नाही. सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी सर्वात मोठी हीच मागणी आहे की पेन्शन रिव्हिजनचा उल्लेख द टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये स्पष्टपणे करा, कारण लिखित आदेशाशिवाय कोणती वाढ होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारवर दबाव वाढत आहे. विविध संघटना पंतप्रधान आणि अर्थमंत्री आणि पेन्शन मंत्रालयाला पाठवत आहेत. त्यांची मागणी प्रमुख आहे. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू करा आणि त्यात पेन्शनधारकांचा थेट समावेश करा. सरकारकडून मात्र एवढेच उत्तर दिले जाते की पेन्शनधारकांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. याचा अर्थ आणि निर्णय अजूनही झाला नाही, फक्त आश्वासन हे देण्यात येत आहेत. मित्रांनो, कर्मचाऱ्यांनो, जे कोणी 8व्या आयोगाच्या संदर्भाने असेल त्या सर्वांसाठी त्यामुळे आज स्पेशल मीडियावर हे सांगितले जात आहे. 69 लाख पेन्शनधारकांना मोठा पैसा मिळणार, थेट खात्यात पैसे येणार, बोनस जाहीर झाला. हे सर्व अप्रामाणिक आणि दिशाभूल करणारे दावे आहेत. सरकारने सध्या कोणतेही पैसे जारी केलेले नाहीत. खरी बातमी एवढीच आहे की केंद्रीय मंत्र्यांनी सार्वजनिकपणे सांगितले की 69 लाख पेन्शनधारकांचे हित आणि अधिकार सुरक्षित राहील. आयोगाचा अहवाल साधारणतः 2026च्या शेवटी येईल किंवा 2027च्या सुरुवातीला येण्याची शक्यता असेल. तेव्हा वास्तविक निर्णय जाहीर होतील आणि जे निर्णय जाहीर होतील या सर्व गोष्टीचे उत्तर तेव्हाच मिळेल. आतापर्यंत केंद्र सरकारकडून अधिकृतपणे एवढाच संदेश आहे की 69 लाख पेन्शनधारकांच्या हिताला सरकार धक्का लागू देणार नाही. म्हणून मित्रांनो, अधिकृत नोटिफिकेशन येईपर्यंत कोणत्याही अपेक्षा करून आर्थिक निर्णय घेऊ नका आणि पुढील प्रत्येक अपडेट साठी जागरूक राहा. या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासाठी 8व्या वेतन आयोग आणि पेन्शन वाढीच्या प्रत्येक बाबीवर सरकारच्या पत्राची खरी परिस्थिती अर्थात पोहोचत राहू करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.